फिर शरद पवार मुस्कान छुपाए, शरद पवार मुस्कान छुपाए, अरे शरद पवार मुस्कान छुपाए, शरद पवार मुस्कान छुपाए, शरद पवार मुस्कान छुपाए। फिर आगे की पंक्तियां सुनिए भाइये। पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए, अरे कमर हिलाओ, पुरानी चाल फिर दोहराए। शरद पवार की चाल है ना भाई, पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए। और उसके आगे एक नाथ शिंदे भी आए, एक नाथ शिंदे भी आए, अरे एक नाथ शिंदे भी आए, एक नाथ शिंदे भी आए, अरे एक नाथ शिंदे भी आए। एक नाथ शिंदे भी आए। कल की बात भूल ही जाए, कल की बात भूली 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 जाए। होली आई रंगों वाली, होली आई रंगों वाली, होली आई रंगों वाली, होली आई रंगों अरे वाली, बदल गई फिर चाल निराली। बदल गई फिर चाल निराली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही हा जो बोकड वकील गुणरत्न सादावर्ते हा महाराष्ट्रातील जनतेला त्रास देण्यासाठी सोडला आहे ना, याबद्दल महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही। महाराष्ट्र राज्यात अनेक गोष्टी चुकीच्या घडत असताना, महाराष्ट्र राज्य हे कर्जबाजारी होत असताना, महाराष्ट्र राज्यावर 9,32,000 कोटींचा कर्जाचा डोंगर होत असताना तुम्ही हा वकील गुणरत्न सादावर्ते हा नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला त्रास देण्यासाठी सोडला आहे। एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी हे कर्जबाजारी होत आहेत आणि त्यांचे ध्यान इकडे तिकडे भटकावण्यासाठी तुम्ही हा वकील बोकड वकील गुणरत्न सादावर्ते हा महाराष्ट्रातील जनतेला त्रास देण्यासाठी सोडला आहे। त्याबद्दल या गुणरत्न सादावर्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर निषेध करतो। आणि शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल। आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरा सकट। आणि ज्यांच्याकडे बैल नाहीत ना, ते ट्रॅक्टर आणून तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाहीत। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा। जय जवान जय किसान।